16 तारखेपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची अर्ज भरायला सुरुवात झाली। एकदम अचानक पद्धतीने निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यामुळे सर्वच पक्षांची धावपळ या निमित्ताने झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि आज अयोध्या हॉटेल कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आज महायुतीची एक व्यापक बैठक कोल्हापूर जिल्ह्याच्या रणनीती ठरवण्याच्या संदर्भात घेण्यात आली। आणि या व्यापक बैठकीमध्ये महायुती म्हणून सर्वांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जावं अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातल्या 12ही तालुक्यांमध्ये आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाऊ अशी परिस्थिती तयार झाली आहे। तर राष्ट्रवादीची काय भूमिका असेल, कारण काही ठिकाणी ते एकत्र येऊन लढण्याबाबत चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आज आपली आग्रही भूमिका महायुतीच्या बैठकीमध्ये मांडली की आपल्याला काही जागा अधिकच्या मिळाव्यात, परंतु यामध्ये काही वादविवाद न होता समन्वयानं तोडगा काढण्यासाठी यासाठी भारतीय जनता पार्टीकडून खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माननीय हसन मुश्रीफ आणि शिवसेनेकडून नामदार प्रकाश आंबेडकर यांची त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे। आणि जिल्ह्याच्या एकूण चित्रामध्ये यामध्ये जनस्वराज्य हा एक आमचा मित्रपक्ष आहे, विनय कोरे सावकार देखील या समितीचे मेंबर आहेत। आणि एका जिल्ह्याच्या एकूण चित्रामध्ये हे चारही पक्षाचे प्रमुख नेते बसून या निमित्तानं सन्मानजनक तोडगा काढतील अशी अपेक्षा या निमित्तानं आहे। तर गेल्या वेळेचे पक्षी बरोबर पाहता आता नेमकं जागा वाटपामध्ये कशा पद्धतीने रोल असेल काय? 2017 साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे 14 हे सर्वाधिक भारतीय जनता पार्टीचे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये होते। त्याबरोबर आमचा मित्रपक्ष असलेल्या ताराने आघाडीचे 3 सदस्य आणि राहुल आवाडे यांची दुसरी ताराने आघाडी यांची 2 सदस्य असे एकूण भारतीय जनता पार्टीला समर्थन देणारे हे त्यावेळच्या काळात एकूण 19 सदस्य होते। त्यानंतर जनस्वराज्याने आम्हाला समर्थन दिलं होतं, शिवसेनेने आम्हाला समर्थन दिलं होतं आणि त्यामुळे स्पष्ट बहुमत करून भारतीय जनता पार्टीच्या शौमिकाताई महाडिक या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष बनलेल्या होत्या। मग या अनुषंगाने विचार करायचा झाला तर आज भारतीय जनता पार्टीच्या एकूण राजकीय परिस्थितीमध्ये फार चांगला मोठा बदल झालेला आहे। मग चंदगडमध्ये आमदार शिवाजीराव पाटील हे भाजपचे निवडून आलेले आहेत, दक्षिण कोल्हापूरमध्ये अमल महाडिक साहेब हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, हातकणंगले मतदारसंघामध्ये इचलकरंजी मतदारसंघामध्ये आवाडे साहेब हे राहुल आवाडे आमदार असल्यामुळे त्यांचं प्राबल्य आहे। मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अन्य ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टी ही चांगल्या पद्धतीने काम करते। अशा परिस्थितीमध्ये आज ज्यावेळी ही महायुतीची बैठक होण्यापूर्वी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही स्वतंत्र एक पहिली बैठक घेतली। या बैठकीमध्ये या जिल्ह्यामध्ये किमान 40 जागा 68 पैकी भारतीय जनता पार्टीला मिळाव्यात अशा पद्धतीची व्यूहरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 40 जागा या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळायलाच हव्यात अशी भूमिका आमच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वानं मांडली आहे।